टेक्नॉलॉजी ज्या ज्या गोष्टी शोधतीये ना त्या खरं म्हणजे आपल्या मानसिक अवस्था आहे. काय बात आहे, वा, अगदी बरोबर. शास्त्र नंतर, खरं, कला आधी. कला आधी. कलेचं शास्त्र बनतं, शास्त्राची कला नाही बनू शकत. आपण सूर्याचं चित्र 1 इंच बाय 1 इंच मध्ये काढूच शकतो आणि एका छोट्याशा कणाचं मी चित्र काढलंय असं म्हणून मी 10 बाय 10चा कॅनव्हास पण पेंट करू शकतो. ज्या ओळीमध्ये उत्तम क्रम विरामांचा किंवा उत्तम क्रम शांततेचा असतो ते शब्द फार छान असतात असं मला वाटतं. नेईल त्या कुठे, म्हणजे त्या प्रवासाला, नेईल त्या कुठे यानंतरचे जगणे, हे असणे नश्वर की नश्वर ते नसणे. नमस्कार मंडळी, जाई काजळ निर्मित आणि स्मृतिगंध प्रस्तुत आभाळाची माणसं पर्व दुसरं अर्थात ज्योतीने तेजाची आरती ह्या भागात परत तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. वास्तविक तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, आपण सीझन 2चे एवढे सारे भाग बघितलेत आणि आपण एका दिग्गज कलाकाराला बोलवून मागच्या पिढीतल्या एका दिग्गज कलाकाराच्या आठवणी जागृत करतोय असं ह्या सीझनचं स्वरूप आहे. परंतु आजचा एपिसोड ह्या सीझनशी केलेलं थोडंसं बंड आहे असं मी म्हणेन. कारण का आपण पहिल्या सीझनमध्ये मिलिंद जोशी यांच्याबरोबर गुंजनाचा दंग हा एपिसोड केला होता आणि तो एपिसोड झाल्यानंतर अनेक लोकांनी आम्हाला असं सांगितलं की ह्या एपिसोडचा पुढचा भाग पण तुम्ही चर्चेला घेतला पाहिजे. आता वास्तविकता पहिल्या एपिसोडमध्ये आम्ही काय बोललो होतो आणि आम्ही नक्की कशावरून सुरू करून एका विशिष्ट मुद्द्यावर तो विषय आणला होता ते खूप उत्स्फूर्त होतं. तसंच ह्या एपिसोडचं पण आम्ही करायचं ठरवलंय. त्यामुळे सर्वप्रथम आपण स्वागत करूया मिलिंदचं. मिलिंद, नमस्कार, धन्यवाद. परत आभाळाची माणसं मध्ये आपण भेटलोय. खूप आनंद झाला आदित्य, आणि विशेषतः आपल्या त्या पहिल्या भागावर इतक्या सुंदर प्रतिक्रिया आल्या त्याबद्दल खूपच आनंद झाला. त्यामुळे ही भेट जास्त महत्वाची, अगदी महत्वाची आहे. आणि आम्ही तेच मगाशी म्हणत होतो की चांगले मार्कांनी पास झालेला एखादा विद्यार्थी असतो ज्याला 95% 96% मिळतात आणि त्याच्यानंतर तो पुढच्या परीक्षेला बसतो आणि मग आता ते 35 वर येऊ नये अशी आपली त्या एपिसोडची अपेक्षा असेल असं मला वाटतंय. मिलिंद, मला असं राहून राहून या सगळ्या ह्याच्यात वाटतं ना की आपण महत्वाची गोष्ट त्याच्या आधी की पहिल्या सीझन मध्ये 8वा भाग आहे मिलिंदचा आपण घेतलेला इंटरव्ह्यू आणि विचारात घेतलेले काही मुद्दे. तर कृपया मी असं तुम्हाला सांगेन की जर तुम्ही हा भाग बघायला सुरुवात केलेला असाल आणि जर पहिला भाग बघितला नसेल तर कृपया पहिला भाग आधी बघा आणि त्याच्यानंतर ह्या भागाकडे वळा. म्हणजे मग तुम्हाला एक थोडीशी कनेक्टिव्हिटी राहील आणि आपण आता हे जे काही मुद्दे पुढे नेणार आहोत ह्याच्याबद्दलचा एक तुम्हाला विचार मनात आधी आलेला असेल. तर आता कदाचित तुम्हाला असं वाटेल की अरे हे काय बोलायला लागलेत मध्ये असं. तर परत सांगतो, स्मृतिगंध मध्ये आपण आभाळाची माणसं भाग 8वा. मिलिंद, आपण पहिल्या भागाच्या शेवटाकडे येताना असं आपण म्हटलं होतं की आपण त्या कलाकाराची जी परिस्थिती, मानसिक परिस्थिती आणि त्या आशयाला धरून जेव्हा एखादा प्रवास आपण कलाकृती करण्याच्या दृष्टीने पुढे नेतो तेव्हा त्यांनी निराग्र होणं गरजेचं असतं असं आपण ह्या नोटवर संपवलं होतं. आणि निराग्रचा अर्थ आपण भगवद्गीतेत सांगितलेला असं म्हटलं होता की नि हा प्रत्यय जेव्हा ती वस्तू अस्तित्वातच नसते किंवा माहितीच नसते तेव्हा तो आपण लावतो. कारण एकाग्रवर तू म्हणलास की एकाग्र एकटं कसं, कारण तिथे एकाग्र झाला. तर आता ह्या निराग्र स्वरूपानंतर मला असं वाटतं मिलिंद, तुला आता इथे सुचेल काहीतरी की ही जी व्यक्ती किंवा हा जो कलाकार ज्याच्या प्रवासाबद्दल आपण म्हणतोय ना ह्याला एक कॅरेक्टरचं नाव देऊया काय? म्हणजे मग आपण असं उगाच ती व्यक्ती तो कलाकार असं काहीतरी म्हणायला नको, पण ह्याला एक कॅरेक्टरचं नाव देऊया म्हणजे आपल्याला कळेल की आपण एखाद्या एंटिटी बद्दल बोलतोय. न असंच नाव देता येईल, न असं नाव देता येईल कारण की त्यांनी नसणं महत्वाचं आहे. त्यांनी नसणं महत्वाचं आहे. क्या बात आहे, हरकत नाही. मग या न ची गोष्ट आपण पुढे नेऊया. संपूर्णपणे नवीन असेल. वा वा, क्या बात आहे, वा वा. त्या न ची गोष्ट आपण पुढे नेऊया, हरकत नाही. तर पण निराग्र होणं आणि त्याच्यानंतर परत एकाग्र होणं आणि परत निराग्र होणं या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कारण तसं झाल्याशिवाय कलाकृती घडू शकत नाही. म्हणजे आपण जसं म्हणतो द्वैत आणि अद्वैत ह्या एकाच घटनेच्या दोन बाजू आहेत. तसं निराग्र झाल्यानंतर सुद्धा परत त्या कलाकाराला त्या विषयाशी एकत्र यायला लागतं आणि त्याचा मग खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की आशय जास्ती समजायला लागतो त्या घटनेचा. तर हे निराग्र होणं जे कलाकाराचं असतं ह्याच्यानंतर आशय समजणं जास्ती सोपं आहे का निराग्र न होताच आपण त्या आशयाकडे बघितलं तर जास्ती सोपं आहे? दोन स्पष्ट भाग याचे पडतात असं मला वाटतं की निराग्र असणं याच्यासाठी आवश्यक आहे की आपली जाणीव पूर्ण व्हावी.
आपण त्या जाणीवेचा एक भाग होऊन जावं. हम्म. जाणीव पूर्ण होण्यामध्ये परत एकाग्रता आली, बरोबर. आपण ती जाणीव व्हावं हम्म. ह्याच्यासाठी तो पहिला भाग निरागर असणं आवश्यक आहे. हम्म. आणि एकाग्र व्हावं लागतं क्राफ्टसाठी. क्राफ्ट कारण की कलाकृती निर्माण होण्यासाठी आपल्याला त्या शास्त्राची, त्या क्राफ्टची गरज पडते. कारण की एक आपण रूप तयार करणार असतो. म्हणजे अरूप आणि रूप असे ह्याचे ते दोन भाग आहेत. परत द्वैताचाच प्रश्न येतो. त्यामुळे दोन्ही स्थिती ते महत्वाच्या आहेत आणि त्या दोन्ही स्थिती ऑन अँड ऑफ अनुभवता येणं महत्वाचं आहे. कारण की काहीतरी जाणवलंय म्हटल्यानंतर एक पूर्णपणे जाणवलं आणि एक पूर्णपणे चित्र तयार झालं तर परत ते एकमेकांपासून दूर जाईल. त्यामुळे जाणवत असताना थोडंसं बाहेर येऊन एकाग्रतेत, म्हणजे निराग्रतेतून एकाग्रतेत येत ती कलाकृती प्रत्यक्ष तयार करणं, साकार करणं. म्हणजे आपण थोडंसं हल्लीच्या भाषेत असं म्हटलं तर हे थोडंसं मल्टीवर्स सारखं किंवा पॅरलल वर्स सारखं आहे का? आहे. म्हणजे आपल्याला त्या एकाग्रतेच्या वर्स मधनं बाहेर येऊन त्या निराग्रेच्या वर्स मध्ये जायला. बरोबर. आणि बघ ना, आता टेक्नॉलॉजी ज्या ज्या गोष्टी शोधतीये ना, त्या खरं म्हणजे आपल्या मानसिक अवस्था आहे. काय बात आहे. अगदी बरोबर. नवीन काही शोधलं जात नाही. ते फक्त सर्वसामान्यांना वापरता यावं इतकं टँजिबल केलं जात आहे. खरं. बाकी या सगळ्या स्थिती आपण मनाच्या ताकदीने किंवा जाणीवेच्या ताकदीने अनुभवतच असतो. अगदी बरोबर आहे. कारण आपण असं म्हणायचो, पुराणात असं म्हटलं की तो इथून अदृश्य झाला आणि तिथे प्रकट झाला. ही जी स्थिती आहे ही सुद्धा शेवटी मानसिक स्थितीच आहे. आता जर आपले अतिशय जवळची व्यक्ती किंवा जवळचा नातेवाईक अमेरिकेत असेल तर आपण एका क्षणात अमेरिकेत जाऊ शकतो मनाने. आणि आपण जेव्हा शरीराने जाऊ तेव्हा म्हणू की ही टेक्नॉलॉजी झाली. त्याचं आता व्हिडिओ कॉल मध्ये रूपांतर झालंय अक्षरशः मानसिक अवस्थेचं. अगदी बरोबर. हा कलाकारांनी हा जो बॅलन्स ठेवणं जो गरजेचा आहे, निराग्र होणं, परत एकाग्र होणं, निराग्र होणं, एकाग्र होणं, याच्यामध्ये त्या कलाकाराच्या क्रिएटिव्हिटीचा म्हणजे सर्जनशीलतेचा रिस्पॉन्स किती आवश्यक आहे आणि त्या रिस्पॉन्सवर त्यांनी किती अवलंबून राहायला पाहिजे. जिवंतपणा असं म्हणू आपण त्याला, त्या रिस्पॉन्सला जिवंतपणा हे नाव देऊ. आणि ते जी निराग्रता आणि एकाग्रता आहे यांना जोडणारा एक आपल्या हातात टूल असतं. प्रत्येकाला अवेलेबल आहे ते टूल. ते म्हणजे उत्स्फूर्तता. वा. उत्स्फूर्तताच या दोन गोष्टींना जोडू शकते. म्हणजे आपण तळमजल्यावरून डाव्या मजल्यावर जायचं यायचं म्हणल्यावर एक लिफ्ट लागते ना आपल्याला. बरोबर. उत्स्फूर्तता ही ती लिफ्ट आहे. जी तुम्हाला एकाग्रतेपासून घेऊन निराग्रतेपर्यंत घेऊन जाते आणि परत सुद्धा आणते मध्ये. आणि उत्स्फूर्तता का, तर उत्स्फूर्ततेमध्ये किंवा असं मी म्हणेन की उत्स्फूर्ततेला अगणिततेचं वरदान मिळालेलं आहे. कारण की उत्स्फूर्तता इतकी अनंत असते की तिला क्षितिजांचं बंधन उरत नाही. आणि मी क्षितिजांचं म्हणतोय. बरोबर. एका क्षितिजाचं नाही. ते एक क्षितिज ही आयडिया एकाग्रतेमधली झाली. क्या बात आहे. अनेक पणाची उपमा असलेली एक ओळ आली आहे. उस्ताद झाकीर हुसेन जेव्हा आपल्यातून गेले तेव्हा आपण सगळेच खूप दुःखी झालो होतो. मी 2 दिवस खूप अस्वस्थ होतो आणि त्या अस्वस्थतेतून एक कविता जन्माला आली होती. तर त्याच्यामध्ये परत आता तू म्हणतोयस तोच विषय सगळा, म्हणजे ते पडलेले प्रश्न होते की ही अशा पद्धतीचं अस्तित्व, मी अस्तित्व म्हणेन झाकीर हुसेन साहेबांसारख्या कलाकाराचं, व्यक्तीचं. तर त्या ओळी अशा आल्या होत्या ज्या या विश्वाच्या रूपात उमटल्या होत्या. म्हणजे की अवकाशी अगणित ग्रहताऱ्यांचे फिरणे, अवकाशी अगणित ग्रहताऱ्यांचे फिरणे, ते सूर्य अकल्पित अनंत त्यांची गगने. अवकाशी अगणित ग्रहताऱ्यांचे फिरणे, ते सूर्य अकल्पित अनंत त्यांची गगने. हे श्वास भासती रहिवासी अनिवासी, हे श्वास भासती रहिवासी अनिवासी, या कुडीत आला कुठला कोण प्रवासी. नेईल त्या कुठे यानंतरचे जगणे, नेईल त्या कुठे यानंतरचे जगणे. हे असणे नश्वर की नश्वर ते नसणे. एकदा ही ओळ एकदा. नेईल त्या कुठे म्हणजे त्या प्रवासाला, नेईल त्या कुठे यानंतरचे जगणे. हे असणे नश्वर की नश्वर ते नसणे. ती धारा ओली अविरत चैतन्याची. ती धारा ओली अविरत चैतन्याची.
ही कशी पुरावी ओंजळ आयुष्याची, ती धारा ओली अविरत चैतन्याची, ही कशी पुरावी ओंजळ आयुष्याची, येईल का पुन्हा येऊन गेल्या जागी, येईल का पुन्हा येऊन गेल्या जागी, तो स्थिर चैतन्याच्या अयोगातला योगी. येईल का पुन्हा येऊन गेल्या जागी, स्थिर चैतन्याच्या अयोगातला योगी. तर हे सगळं असं आहे. म्हणजे उस्ताद झाकीर हुसेन सारखी जी विभूती असते आपण म्हणूया, त्यांच्या रूपाने आपल्याला हा अनुभव मिळत असतो परातत्वाचा. मला वाटतं मिलिंद, तो इतकं म्हटलं तर इतक्या सोप्या भाषेत हे व्यक्त झालंय अशा कवितेत. म्हणजे मला असं वाटतं की विश्वाचे जे काही अतिशय अमूल्य आणि ज्यांच्या टॅलेंटची किंमत करू शकत नाही असे जे काही कण असतात, हो असे असंख्य कण एकत्र येऊन अशासारखी व्यक्ती बनते, हो. ज्याला आपण उस्ताद झाकीर हुसेन म्हणू, हो. सरस्वती आई लता मंगेशकर म्हणू, अगदी. आणि अशी काही ठराविक ह्या मंडळी होतात. आणि हेच कण ह्या परत ती अरूपाची रूप आहेत. अरूपाची एक्झॅक्टली हे विरून जातात पूर्ण. जातात. आणि मगाशी तू उत्स्फूर्तता म्हटलीस, हो. तर ही मला वाटतं निसर्गाची झालेली उत्स्फूर्तताच आहे कदाचित. हो हो अगदी अगदी. म्हणजे आपल्याला असं वाटेल की अरे हा मनुष्य 70 वर्ष जगला, हा मनुष्य 80-90 वर्ष जगला, पण ती 90 वर्ष उत्स्फूर्त हो. जेव्हा परमेश्वर उत्स्फूर्तता देतो तेव्हा हे निर्माण होतं ह्याच्यामध्ये. हो. तर आता मला पुढचा एक परत नाही, ह्याच्यामध्ये उत्स्फूर्ततेबद्दल आणखीन एक मला सांगावंसं वाटतं की उत्स्फूर्ततेची गती आणि आवाका आपल्या बुद्धीपलीकडचा असतो. ही वा. पण ती महत्वाची गोष्ट आहे. वा. कारण आपण- लिफ्टचं उत्तम उदाहरण हो, दिलं. हो. एका क्षणात आपण 10व्या माळ्यावर असतो, एका क्षणात आपण 30व्या हो, माळ्यावर हो, असतो, हो. आपल्याला कळत नाही, पण आपण त्या स्थळी पोहोचतो. तर मला पुढे असं विचारायचंय म्हणजे असं मांडायचंय की ही जी उत्स्फूर्तता आहे आणि ही जर आपण लिफ्ट म्हटली, तर मग आता हिच्यावर आपली डिपेंडन्सी आली. म्हणजे ग्राउंड फ्लोअरला आपण आहोत आणि आपल्याला 10व्या माळ्यावर जायचं, तर आपली डिपेंडन्सी आली. आता ही बंद पडलेली लिफ्ट काय करायचं? प्रॉब्लेम काय होतो, आणि तो प्रॉब्लेम आपण होऊ द्यायचा नसतो कलाकारांनी, की आधीच नाही ठरवायचं की मला 10व्या मजल्यावर जायचंय. नाही, ठीक आहे, तरी पण नाही. हा पुढचा प्रश्न झाला. हा पुढचा मुळात आधी प्रश्न असा आहे की ह्या लिफ्टचं सर्व्हिसिंग कसं करायचं? नाही, ते आपल्या हातात नाहीये खरं म्हणजे. कारण की आणि त्या स्थितीत आपल्याला टिकणं एवढंच करता येतं. म्हणजे तिथे ती उपलब्ध असते लिफ्ट. आपण लिफ्ट मागवू नाही शकत. ती उबर नाही, ती ओला नाहीये की जरा ऍप नाहीये उत्स्फूर्ततेचं अवेलेबल. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की जसं आपण म्हणतो ना की खरं म्हणजे गाण्याचा रियाज नाही करता येत, सूर लावण्याचा रियाज नाही करता येत, किंवा आहा काय जागा गेलीये ह्याचा रियाज नाही करता येत. आहा जागाशी मुद्दाम नाही, कौतुक करण्याचा रियाज नाही करता येत. पण ती आहा जागा गळ्यातनं जाण्यासाठीची जी स्थिती आहे, किंवा जो संपूर्ण स्वर ज्याला म्हणता येईल, ज्याच्यामध्ये आपण नसतो, त्या स्थितीत जाण्याचा आपण प्रयत्न करणं, त्या स्थितीत असण्याचा रियाज हा महत्वाचा आहे. मग अशा वेळी तुमचा गळा खराब आहे का, किंवा काय बोटं दुखतायत का हार्मोनियम, बरोबर, हे सगळं बाजूला जाऊन पडतं. आणि इथे या क्रिएटिव्हिटीच्या ह्याच्यातला फार महत्वाचा मुद्दा आला, नथिंगनेस ही जी एक कॉन्सेप्ट आहे झेन बुद्धिझम मध्ये, की आपण नसणे. म्हणजे त्याचं सोपं बोलायचं झालं तर, म्हणजे आता हे सोपं आहे का नाही हरकत नाही, आपण आता सोपं बोलायला आलोच नाही, तसं आपण डिस्क्लेमर आधीच दिलेलं आहे, त्यामुळे हरकत नाही. की मला असं वाटतं की आपण म्हणजे नथिंगनेस म्हणजे काय आहे, तर एम्प्टीनेस, रिक्तता आपण ज्याला म्हणतो. आपण रिक्त असल्याशिवाय आपल्यामध्ये काही भरलं जाणार नाही. तर त्याच्यामुळे तो जो नथिंगनेस आहे ना, त्याला आपण असं म्हणू शकतो की आपण जेव्हा नसतो ना तेव्हा आपण असायला लागतो. आपण जेव्हा नसतो तेव्हा आपण असायला लागतो, आणि आपल्याला जेव्हा दिसायला लागतं तेव्हा आपण दिसायला लागतो. इतकी मोठी जादू आहे ही नथिंगनेसची. तर त्याच्यामुळे त्या स्थितीत राहणे हाच एक उपाय आहे. आपण त्या लिफ्टला बोलवू नाही शकत. म्हणजे मला वाटतं मिलिंद, अजून मी हे किती छान शब्दात तू आता मांडलेस की एखाद्या मोठ्या रांजणातलं आपण पाणी काढून घेतलं की त्यात उरलं काय हा विषय झाला.
तो रिक्त आहे का, हो, तर तो रिक्त पण आहे, हो. परंतु तो रिक्त आहे तो रिक्त पण नाहीये. हो. अशा दोन्ही बाजू म्हणजे याच्यामध्ये ती संपन्न रिक्तता आहे. संपन्न रिक्तता आहे. खरं म्हणजे कुठलाही कलाकार शांत का असतो किंवा शांत का होत जातो, तर मला असं वाटतं त्याला संपन्न रिक्ततेचा अनुभव यायला क्या बात लागतो. आहे. एकदा झेन मायथॉलॉजीचं म्हटलंस, मला त्यातली एक गोष्ट आवडली, एक आठवली. एक मोठा सरदार असतो एका राजाचा, आणि तो अनेक युद्ध गाजवलेला असतो, आणि तो त्या एका झेन गुरुकडे जातो आणि म्हणतो की महाराज, मी असं असं आहे, मी असं असं केलंय, एवढं एवढं सगळं केलंय, खूप युद्ध जिंकलेत, सरकार असं सगळं केलंय, पण एवढं सगळं करून सुद्धा मला शांती मिळत नाही माझ्या मनाला अजिबात. मी सगळे त्याच्यावर प्रकार करून बघितले, मी भक्ती मार्ग केला, हे केलं ते केलं, तर काय मी करू म्हणजे मला शांती मिळेल, तुम्ही मला सांगा. त्याच्यावर ते गुरु शांतपणे म्हणतात की अरे बाळा, शांती मिळवायला काही करायला लागत नाही, करायचं आहे ते थांबलास की उरते ती शांती आहे. करायचं जे आहे ते सगळं करायचं थांबलास की जी उरेल ती शांती आहे. तर मला वाटतं आता तुझ्या ह्या उत्स्फूर्ततेच्या डायलॉगचा ह्या गोष्टीचा समरीशी बराच संबंध आहे. आणि मी सॉरी अडवतो तुला थोडंसं, कारण की ही सुद्धा उत्स्फूर्तता म्हणा किंवा शांतता म्हणा, या सगळ्या स्थितीतनं या सुद्धा कायम आपल्याला चिमटीत नाही धरून ठेवता येत. हे खूपच डायनॅमिक असतं, सतत बदलत जात असतं, आणि त्या बदलण्याला साक्षी होणं हाच एक उपाय आहे कलाकाराकडे. मेंदूत हिंडते ते फुलपाखरू, कोणत्या चिमटीत मी त्याला धरू. चित्तरंजन भट. वा 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 वा, काय सुंदर. तर एक कविता आहे, पुन्हा एकदा याला कविता म्हणायचं का नाही ते लोकांना सोडूया, मी काही नोंद केली आहे की दिसण्या न दिसण्या पलीकडचा खेळ असतो सारा. वा. दिसण्या न दिसण्या पलीकडचा खेळ असतो सारा, अवकाशाच्या धमन्यांमधून वाहणार रक्त असतो वारा. दिसण्या न दिसण्याच्या पलीकडचा खेळ असतो सारा, अवकाशाच्या धमन्यांमधून वाहणार रक्त असतो वारा. नद्यांमधून वाहणार पाणी हा अवकाशाचा श्वास असतो. क्या बात आहे. नद्यांमधून वाहणार पाणी हा अवकाशाचा श्वास असतो, त्या श्वासाला वाफ होऊन रक्त व्हायचा ध्यास असतो. क्या बात आहे. नद्यांमधून वाहणार पाणी हा अवकाशाचा श्वास असतो, त्या श्वासाला वाफ होऊन रक्त व्हायचा ध्यास असतो. आपण या सगळ्यातला कण, फार फार तर एक टिंब असतो. आपण या सगळ्यातला कण फार फार तर एक टिंब असतो, तेही म्हटलंच तर टिंब. खरं तर आपण फक्त एक प्रतिबिंब असतो. वा. तेही फक्त म्हटलंच तर टिंब, खरं तर आपण फक्त एक प्रतिबिंब असतो. आरशासमोरच फुटत असतो शेवटच्या क्षणाचा धुमारा. आरशासमोरच फुटत असतो शेवटच्या क्षणाचा धुमारा. बघता बघता उरते फक्त काच, बघता बघता उरते फक्त काच, उडून जातो पारा. उडून जातो पारा. वा 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 वा. हे इतकं अनिश्चित आणि इतकं डायनॅमिक अनुभवाची जर ताकद असेल, हिंमत असेल, तरच क्रिएटिव्ह प्रोसेस म्हटल्या जाणाऱ्या क्षणाच्या समोर जावं असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. तू आता शेवटची जी ओळ म्हणलास काचेची, ते एकदा परत वाच जरा. आरशासमोरच फुटत असतो शेवटच्या क्षणाचा धुमारा. आरशासमोरच फुटत असतो शेवटच्या क्षणाचा धुमारा. बघता बघता उरते फक्त काच, उडून जातो पारा. क्या बात आहे. म्हणजे आपण मगाशी जे आपल्या चर्चेच्या सुरुवातीला मल्टीवर्सचा विषय झाला तोच, की पारा उडून गेला की त्या आरशाचा आरसा पण राहिलंच नाहीये. सरे आई ना कोई अक्स है, पसे आई ना कोई और है, असं. सलीम कौसर. मैं ख्याल हूं किसी और का, मुझे सोचता कोई और है. वा, अगदी अगदी तेच. मैं ख्याल हूं किसी और का, मुझे सोचता कोई और है, सरी आई ना मेरा अक्स है, पसे आई ना कोई और है. तशीच भावना झाली. मग आता मी त्या क्रिएटिव्ह प्रोसेस मध्ये येतो आता. मग आता आपण असं ह्या पायरीवर आलोय असं मी म्हणतो, म्हणजे तुला असं विचारतो मी की आपण ह्या अमूर्ततेकडनं मूर्ततेच्या पायरीवर यायला पाहिजे. कारण का शेवटी आपण कितीही म्हटलं की ही मनात घडणारी गोष्ट आहे, ही आपल्याला न कळत घडणारी गोष्ट आहे, तरी शेवटी रसिकांसमोर काहीतरी ठेवायला पाहिजे ना, क्राफ्ट पाहिजे ना शेवटी. आणि ती क्राफ्ट मूर्त स्वरूपात आणण्यासाठी कधीतरी ह्या सगळ्या प्रोसेसला मूर्त स्वरूप देण्याची प्रोसेस सुरू करणं गरजेचं आहे. मूर्त स्वरूप दे, नंतर होईल ते. म्हणजे ज्याप्रमाणे आपण आपला मेंदू कित्येक MBPSच्या स्पीडने, लाखो MBPSच्या स्पीडने गोष्टी प्रोसेस करत असतो, की एखाद्या शब्दाचा अर्थ म्हटल्यानंतर त्याच्या आत असलेल्या स्टॉक मधल्या हजारो लाखो करोडो गोष्टींमधनं तू 4 गोष्टी ते पुढे आणतो. आणि आपण आता त्या हजारो लाखो करोडो गोष्टींच्या प्रोसेस बद्दल बोलतो, पण शेवटी त्या 4 गोष्टी आपल्याला पुढे आणायच्या आहेत.
मग हा कल्पना विस्तार जेव्हा आपण करायला सुरुवात करतो आणि आता आपण मूर्ततेकडे जेव्हा यायला सुरुवात होतोय, तेव्हा ह्याचं फिल्टरिंग करण्याची प्रोसेस काय असावी? म्हणजे कधी थांबावं, नाहीतर हे काय असं होतं बऱ्याच कलाकारांच्या बाबतीमध्ये, की ह्याच अरे मला अजून काहीतरी सुचतंय, अरे मला अजून काहीतरी येते, अरे मला अजून काहीतरी येते. ह्या सगळ्या ह्याच्यातनं आर्टिफॅक्ट्स काय आहेत, खऱ्या काय आहेत आणि ह्या नेमका आशयाला धरूनच्या वस्तू काय आहेत, ह्या मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्याला इन्ग्रेडियंट्स निवडायचे कसे? खरं म्हणजे जी खरोखर उत्स्फूर्तता असते, खरोखर मोठ्या प्रमाणातली, ती आपल्याला ओव्हरवेल्म करून टाकते आणि त्यामुळे आपण थांबतोच. म्हणजे एक ठहराव ज्याला आपण म्हणतो, त्या ठहरावाचा उगम ओव्हरवेल्म होण्यामध्ये होय, असं मला वाटतं. बरं. आणि मग तेव्हा आपल्याला वाटतं, की आता बस, आता हे मला उमटवायला पाहिजे आधी. इथेच थांबूया आता. तर जो रांजण आपण जो मगाशी म्हणतो, तो इतका भरतो, की आता तो काहीतरी उमटवून रिक्त केल्याशिवाय मला पर्याय नाही, अशी कलाकाराची स्थिती होते आणि ती झाली पाहिजे. त्यामुळे आपण तेव्हा आपोआपच तिथून इथे आलेलो असतो प्रत्यक्ष करायला. पण ते करत असताना मात्र जर तो जो म्हणजे हे फार बारीक गोष्ट आहे, पण आता ही बोलताना मला जाणवते, की एखादी जाणीव आपल्याला झाली पूर्णपणे, म्हणजे तो रांजण भरला, की आपल्याला वाटतं की आता हे याचं एका रूपात रूपांतर व्हायला पाहिजे, झालं पाहिजे. तर तो जो शेवटचा क्षण असतो ना, आपण त्या अरूपाला सोडून येण्याचा रूपाकडे, तेव्हा एकदम आपलं 4K विजन जाग असणं आवश्यक आहे. नाही तर तिथून आल्यावर परत काय आठवत नाही. म्हणजे स्वप्न पडून गेल्यानंतर जसं आपल्याला ते पूर्ण आठवत नाही ना, अगदी बरोबर, तशी स्थिती होण्याची शक्यता असते. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर. आणि मग तसं झालं तर आपण परत एकदा त्या शारीरिक गोष्टीतनं सुरू होतो, आपण परत एकदा शास्त्रामध्ये सुरू होतो. आणि ज्याची सुरुवात शास्त्रात आहे त्याला तिथे पोहोचणं माझ्या मते अवघड आहे. बरोबर. शास्त्र नंतर, कला आधी. कलेचं शास्त्र बनतं, शास्त्राची कला नाही बनू शकत. शास्त्राची कला, शास्त्रात कला शोधू शकतो, पण शोधू शकतो, कला होऊ शकतो. शास्त्राने कलेचा भास निर्माण होऊ शकतो. वा, काय बात आहे. शास्त्राने कला नाही निर्माण होऊ शकत. अगदी बरोबर आहे. आता तू म्हणतोयस ना मिलिंद, मला असं आतून पण एक रिअलाइज होतंय, की एखादा कार्यक्रम करत असताना जेव्हा एखादी उपजेनी गोष्ट वाजवायची किंवा गायची वेळ येते, तेव्हा हा भरलेला रांजण म्हणजे ती उपज आहे. आणि ती उपज जेव्हा आपली मॅच्युअर होते, म्हणजे मला आठवतंय की श्रीनिवास खऱ्यांबद्दल बोलताना अजित असं म्हणला होता, की काकांचं 10 चाली जरी झाल्या, 11वी चाली जरी, जोपर्यंत त्यांना ती चाल कन्व्हिक्शननी वाटत नाही की ही माझी चाल आहे, हीच चाल आहे, तोपर्यंत ते थांबायचे नाही. बरोबर. म्हणजे मग समोर अगदी अनिल मोहिल्यांसारखा ज्येष्ठ संगीत संयोजक असेल, नाहीतर अजून कोणी गायक असेल, तो म्हणाला खरे का ही चाल चांगली झाली, ते म्हणाले नाही रे, अजून यायचे. तर ही ती रांजण भरल्याची प्रोसेस आहे. आणि कदाचित ही प्रोसेस प्रत्येक संगीतकाराला किंवा कलाकाराला कळत नाही, पण तो कन्व्हिक्शनचा पॉइंट येणं गरजेचं आहे. मी मगाशी म्हणलं ना, की निराग्रतेकडून एकाग्रतेकडे, एकाग्रतेकडून निराग्रतेकडे सतत जात येत राहावं लागतं, ते तेवढ्यासाठी. कारण की जेव्हा तुम्ही उमटवायला सुरुवात करता, तेव्हा ते सगळं पूर्ण येतंय का नाही हे बघत राहावं लागतं, आणि ते तिथे जाऊन बघितल्याशिवाय तुम्हाला कळत नाही काय होतं. अगदी बरोबर. परत मागे प्रोसेस मध्ये जायचं, त्याच्यातला एक फॉर्म बघायचा, हा ओके आहे, मग फॉर्म बघण्यासाठी तुम्हाला परत ह्या वर्स मध्ये यायचंय. आणि असं होतं बऱ्याचदा. म्हणजे मग मी म्हटल्याप्रमाणे की ह्या प्रोसेसमध्ये खूप वेळ अडकून राहिलं तरी फक्त हिंदकळणं होतं आणि हातात काही आपल्याला मिळत नाही. तर हा झाला ह्या मनस्थितीचा एक विस्तार, आपण असं म्हणू. हे विस्तार म्हणजे आता तू उत्तम चित्रकार आहेस, तू 6 इंच बाय 6 इंचच्या एवढ्याच्या पॅलेटवर पण तू चित्र काढलेली आहेस, आणि 6 फूट बाय 6 फुटाच्या मोठ्या किंवा त्याच्याहून कदाचित मोठ्या ह्याच्यावर पण तू चित्र काढलेली. माझ्या मागे जो दिसतोय तो गणपती पण मीच कार्व केलेला आहे. वीणा गोखले दाखवतील तो नंतर त्या फ्रेम मध्ये झूम करून इन्सर्ट करा. आणि मला वाटतं ते वरती पांढरं ते चित्र सुद्धा, ते पण चित्र तुझंच आहे ना. आपण हे दोन्ही चित्र वीणाताई दाखवूया रसिकांना नंतर. तर नाही, म्हणजे मी परत त्याच विस्तारावर येतोय की 6 इंच बाय 6 इंच. आता मी हा वैयक्तिक मिलिंद जोशीला प्रश्न विचारतोय. 6 इंच बाय 6 इंच चित्र काढण्यासाठीचा लागलेला मानसिक विस्तार आणि 6 फूट बाय 6 फूट लागलेला विस्तार, तर हा जो आपला निराग्रतेचा जो व्हॉल्यूम आहे, त्या दोन्ही कलाकृतींसाठी सेम असतो का वेगळा असतो? तो फक्त साईज आहे, तू म्हणतोयस तो. म्हणजे आपण सूर्याचं चित्र 1 इंच बाय 1 इंच मध्ये काढूच शकतो ना. सूर्य केवढा असतो मुळात. बरोबर. आणि एका छोट्याशा कणाचं मी चित्र काढलंय असं म्हणून मी 10 बाय 10चा कॅनव्हास पण पेंट करू शकतो. काय बात आहे. त्यामुळे तो आकार ही जी गोष्ट आहे ना, हे परत एकदा साकार होण्यातला भाग आहे.
काय बात आहे. पण ती हो. मूळ जी आपली इन्स्पिरेशन आहे हम्म. ती मल्टी डायमेन्शनल आहे. म्हणजे खरं म्हणजे त्याचा एक म्हणजे आपण कांद्याचा मला शाळेतलं आठवलं की कांद्याचा पापुद्रा काढून ते मायक्रोस्कोप खाली बघणं वगैरे. बघितलं. कुठलीही कलाकृती ही तेवढ्या मोठ्या एका सघन शून्याचा पापुद्रा असते असं मला वाटतं. हम्म. आणि ती त्यामुळे एकेरी असते. त्यामुळे ती एकेरी झालेली गोष्ट छोटी आहे का मोठी? म्हणजे कितीही प्रगल्भ कलाकृती उमटलेली असेल तरीही ती छोटीच असते असं माझं मत आहे. जो अनुभव असतो त्याच्यापेक्षा. बरोबर. त्या कलाकाराचा जो अनुभव असतो हा, त्यामुळे ती छोटी का मोठी म्हणजे दिसण्याच्या आकारात छोटी का मोठी हा तसा गौण मुद्दा आहे. ती प्रगल्भ किती, ती सखोल किती, क्या बात आहे, हे महत्वाचं आहे. म्हणजे ह्याच्यावर परत कलाकारांनी आपल्या सर्जनशीलतेवर विश्वास ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आणि तो विश्वास योग्य पद्धतीने म्हणजे हमारा हाल तुम भी पूछते हो तुमको मालूम होना चाहिए था तशा अर्थाचं. किंवा कवितेची ओळ म्हणजे याला आपण जे दुसरी बाजू जी म्हणतो ना ती मला नेहमी महत्वाची वाटते की कवितेची ओळ म्हणजे काय असतं. कवितेची ओळ म्हणजे काय असतं? शब्दांची ओळ असते. मला असं वाटतं नाही, उत्तम कविता जी असते तिची ओळ ही विरामांची ओळ असते. वा. विरामांची किंवा सायलेन्सेसची. ज्या ओळीमध्ये उत्तम क्रम विरामांचा किंवा उत्तम क्रम शांततेचा असतो ते शब्द फार छान असतात असं मला वाटतं. तर त्याची ही दुसरी बाजू कायम आपल्याला जाणवत राहील इतका आपण इतकी आपली ती लिफ्ट ऍक्टिव्ह पाहिजे. म्हणजे आता म्हटल्याप्रमाणे हे थोडंसं पुढे न्यायचं असेल तर आपल्या प्रतिभेवर आपल्या उत्स्फूर्ततेच्या प्रवासावर सुद्धा आपण 100% विश्वास ठेवणं कलाकारांनी गरजेचं आहे. नाहीतर परत होईल की साशंकता आली की परत जायचं प्रवासाच्या स्पीड ब्रेकर आला. विश्वास अशासाठी ठेवणं आवश्यक आहे कारण प्रतिभा असतेच, ती कायम असते. कायम नसतो ते आपण. करेक्ट. म्हणजे बेसिकली मिलिंद असं म्हणूया का सोपं करायला, पेट्रोल टँक आपल्याकडे दिलेला आहे, गाडी चालू कधी करायची हे ठरवता आलं पाहिजे. अगदी बरोबर की नाही? कारण फ्युएल टँक आहेच आपल्याकडे. म्हणजे उत्स्फूर्तता म्हणजे ती चालू करणं आणि त्याचं इंधनी प्रतिभा आहे आपलं. आपण म्हणतो ना की नाही प्रतिभा माझ्याकडे आली नाही, असं नसतं. प्रतिभा असते, आपण प्रतिभेपर्यंत पोहोचत नाही. बरोबर. आपण टँकचा वॉल उघडत नाही. मी एक कविता आहे म्हणजे आपण जे म्हणतो ना की एक जाणवलं आपल्याला काहीतरी आणि मग आपल्या त्या कलाकृतीत उमटलं, तर त्याच्या मधली जी स्थिती असते ना की या कवितेचं नाव आहे ओळख. बरं. की जाणवलेल्या गोष्टीचा अर्थ लावायची इतकी घाई कशाला. ठरावाबद्दल की जाणवलेल्या गोष्टीचा अर्थ लावायची इतकी घाई कशाला, बुद्धीत मावण्या इतकी ती जाणीव छोटी नसेलही कदाचित आणि असेलच ती तितकी छोटी, तर मोजमापात बसणाऱ्या अशा जाणीवे मागे धावायचं तरी कशाला. वा. नजरे पल्याड पसरलेल्या अनंत अवकाशाशी नातं सांगणाऱ्या शक्यतांची उंचच उंच शिखर धुक्यात वेढून तरंगत असलेल्या जाणीवांकडे पाहून ओळखीचं हसावं. वा, काय बात आहे. नजरे पल्याड पसरलेल्या अनंत अवकाशाशी नातं सांगणाऱ्या शक्यतांची उंचच उंच शिखर धुक्यात वेढून तरंगत असलेल्या जाणीवांकडे पाहून ओळखीचं हसावं. ओळख असल्याशिवाय त्या जाणीवा कुणाच्याही आसपास तरळत नाहीत. ओळख असल्याशिवाय त्या जाणीवा कुणाच्याही आसपास तरळत नाहीत. बुद्धी पलीकडचे अनेक रंग रेषा सूर नाद सामावलेले असतात या जाणीव रूपी अस्तित्वात. बुद्धी पलीकडचे अनेक रंग रेषा सूर नाद सामावलेले असतात या जाणीव रूपी अस्तित्वात. कळत नकळत होत असलेल्या त्यांच्या दर्शनातूनच टिकून असते आपली जीवनेच्छा. वा, काय बात आहे. कळत नकळत होत असलेल्या त्यांच्या दर्शनातूनच टिकून असते आपली जीवनेच्छा. एक सहज सुंदर हास्य मिसळत राहते आपल्या प्रत्येक क्षणात. एक सहज सुंदर हास्य मिसळत राहते आपल्या प्रत्येक क्षणात. आपण कितीही निराश झालो तरीही हास्याचा हा अंकुर कधीच कोमेजून जात नाही. आपण कितीही निराश झालो तरीही हास्याचा हा अंकुर कधीच कोमेजून जात नाही. जाणीवांकडे पाहून केवळ ओळखीचं हसत राहिलं तर. क्या बात आहे. वा 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 वा. इतकी जिवंत ती स्थिती
असते ना, असायला ठेवायला पाहिजे. आणि हा बरोबर, ठेवायला आपल्या बाजूने ठेवायला पाहिजे. मिलिंद, म्हणजे आता आपण असं करूया की आपण आता ह्या प्रोसेसमधनं एखाद्या, जसं तू म्हणलास की हिंदकळायचं नाहीये, त्याच्यातनं आपल्याला एक जसं एक प्रॉडक्ट बाहेर काढलं तसं आपण हे प्रॉडक्ट काढलं. आता आपण असं म्हणूया की हा एक विषय आपण संपन्न केला, पूर्णकृतीकडे आलो, की ह्या प्रोसेसमधनं आपण गेलोय आणि ह्या मडक्यातनं, ह्या रांजणातनं आपल्याला जे अपेक्षित प्रोजेक्ट आहे ते, किंवा जो संपूर्णपणे संपूर्णपण जे आहे, मग ती क्रिएटिव्हिटी असेल, ती कला असेल, ती मूर्ती असेल, ते चित्र असेल, ते गाणं असेल, ती कविता असेल, ते काही असेल, हे जे संपूर्णपण आपण बाहेर काढलं. आता त्या कलाकारापुढे दुसरा विषय आला. त्या दुसऱ्या विषयाशी परत आपण याच प्रोसेसने अप्रोच व्हायला सुरुवात झालो, की आपण एकाग्र होतोय. आधी एकाग्र होतोय कारण काय विषय समजून घ्यायला पाहिजे, मग परत निराग्र होतोय कारण आपली प्रतिभा आपल्याला परत जागृत करायला पाहिजे, मग परत एकाग्र व्हायला पाहिजे कारण विषयाकडे यायला पाहिजे. मग आता ही परत प्रोसेस चालू करत असताना या मागचे रेफरन्सेस कामाला येतात का? येऊ नयेत. कारण की आपण जर खरोखर पारदर्शकपणे ती प्रोसेस अनुभवलेली असेल तर ती प्रोसेस संपताना, म्हणजे जर कलाकृती तयार होणे ही ती प्रोसेस संपणं असं आपण मान्य केलं, तर ती प्रोसेस संपताना आपण पूर्णपणे कोरे झालेलो असतो. त्यातलं जर काही राहून गेलं ना, आपण म्हणतो ना की आपल्याला काहीतरी बोलायचं होतं आणि ते बोलायचंच राहून गेलं, मग ते आपल्या मनात राहून जातं. जसं दाद देण्याबद्दल मला वाटतं, थोडासा विषय नंतर करतो, पण जसं आपण आता मी बोललो ना की आपण बोलायची गोष्ट बोललो नाही तर त्याचा फार वाईट परिणाम होऊ शकतात. की आपण जर दाद दिली नाही, आरती प्रभूंची दाद द्या आणि शुद्ध व्हा, तसं शुद्ध जर झालो नाही आपण, तर ती जी न दिलेली दाद असते ना, त्याचा आपल्या मनात, आपल्या दुःखात रूपांतर व्हायची खूप भीती असते. कशा अर्थी? कारण की खरोखर आपण अप्रिशिएट कोणाला केलं आणि आपण वा म्हटलं तर आपण खरोखर शुद्ध होतो. पण जर आपण अप्रिशिएट नाही केलं तर त्याचाच अर्थ मला का नाही हे आलं, त्यालाच का हे आलं, अशा पद्धतीचं असूया किंवा अशा पद्धतीचा भाव मनात निर्माण व्हायची शक्यता असते. नाही, मला वाटतं तो असतो म्हणूनच कौतुक केलं जात नाही का? हो, तेच, त्याच अर्थी. म्हणूनच त्याचा उपाय म्हणून ती दाद देऊन टाकावी असं मला वाटतं. औषध म्हणून. तर तुझ्या विषयाकडे येऊ परत. आता तू काय म्हणाला होता? असं म्हटलं की नवीन आपण जेव्हा परत विषयाकडे कोरेपणा मिळतो का तेव्हा, म्हणजे मागच्या रेफरन्सेसचे उपयोग होतात का त्यावेळेला? नकळत झालं तर ठीक आहे, पण मुद्दाम रेफरन्सेस म्हणून पाहिलं तर मला असं वाटतं की एकसारख्या गोष्टी व्हायला सुरुवात होते, म्हणजे ते रिपीट व्हायला सुरुवात होते. केले की काय असं वाटायला लागतं. त्याच त्या गोष्टी. कारण का मला विचारण्याच्या ह्याच्या मागचा उद्देश मुळात असा आहे की ही कलाकृती हे संपूर्णपण साकारताना एखाद्या कलाकाराला जो खरा वेळ लागलाय, म्हणजे 2 मिनिटं असतील, 1 मिनिटं असेल किंवा 1 वर्ष असेल, त्या कितीही वेळाच्या, त्या कितीही डिस्टन्स मध्ये वेळाच्या, तो आर्टिस्ट त्या प्रोसेसमध्ये 100% राहिलेला असतो. म्हणजे एखादा चित्रपट निर्मिती जेव्हा एखादा दिग्दर्शक करतो किंवा स्टोरी रायटर लिहायला घेतो, तेव्हा तो पूर्ण वर्षभर त्या चित्रपटाच्या प्रोसेसमध्येच असतो. म्हणजे बाकी आपली रुटीनची कामं होत असतात, हे होत असतात, आणि 2 मिनिटात जेव्हा एखादी तुला कविता सुचते, त्या 2 मिनिटात पण तू 100% तेवढाच पूर्ण असतो आपण अशा वेळेला. त्याच्यामुळे आता हे रेफरन्सेस पॉइंट कलाकाराच्या पर्स्पेक्टिव्हनी बदलू शकतात. मग ह्याच्यात कलाकारांनी भान कशा पद्धतीने आपलं टाळ्यावर ठेवलं पाहिजे. नाही तर काय होतं, परत आपण म्हटल्याप्रमाणे की हवं तेव्हा काढी लागली नाही तर ते प्रतिभेचा उपयोग नाही असलेल्या. ह्याच्यात मला असं वाटतं ना की कलाकारांनी निदान त्या क्रिएटिव्ह प्रोसेसच्या दरम्यान निर्लेप असणं फार महत्वाचं आहे. निकोप आवाज जसं आपण म्हणतो तसं निर्लेप मनस्थिती असणं आवश्यक आहे. म्हणजे त्या उत्तमतेचा पण लेप आपल्या मनावर बसून उपयोग नाही. आणि उलट सुद्धा होईल. जर एखादी चांगली गोष्ट ह्या प्रोसेसमध्ये घडत नसली तर त्याचाही उपयोग, त्याचाही आपल्यावर, मी तेच म्हणतोय की कुठल्याच पद्धतीचा परिणाम आपल्या मनावर, कुठल्याच याचा रंग नंतर राहणार नाही याची काळजी घेतली पाहिजे प्रोसेसमध्ये असताना. तर मग ते, आणि मग तू म्हणतोस तसा रेफरन्स मग मुद्दाम अतिशय चांगल्या पद्धतीने वापरता येतो. कारण की तो रेफरन्स एक आठवण म्हणून असतो, तो रेफरन्स एक डिटेल म्हणून असतो आपल्या डोक्यात. डिटेल म्हणून जेव्हा रेफरन्स लक्षात राहतो तेव्हा ते रिपिटेशन होतं. जेव्हा परिणाम म्हणून राहतो बरोबर, तेव्हा रिपिटेशन होत नाही. शिक्षण म्हणून, शिकवण म्हणून, समज म्हणून, किंवा रेफरन्स आणि क्रिएशन याचं संगीतातलं उदाहरण जर आपण
द्यायचं झालं, हे खूप चांगलं स्पष्ट होईल असं मला वाटतं, की एका कंपोजरसाठी आपले सगळे राग हे खूप रेफरन्सेस आहेत. ओके म्हणजे मोठी रेफरन्स बुक्स आहेत म्हणायचं, ओके की राग यमन असेल, बरोबर. आसावरी असेल, बरोबर. दरबारी असेल, बरोबर त्या प्रत्येकाचा एक एक परिणाम नक्की मिळतो असं आपल्याला माहिती आहे. बरोबर आणि त्या परिणामाची टूल्स आपल्याला माहिती आहेत, की या स्वरसंगती वापरल्या की त्या रागाचा परिणाम होतो. परिणाम त्याचं होतो. सगळ्यात मोठं आणि हुकमी उदाहरण म्हणजे भैरवी, भैरवी करेक्ट की त्याच्यात तुम्ही कसंही गा, काही करा, त्याचा एक परिणाम होतोच होतो. किंवा बिलावल. बिलावल तर त्याच्याकडे जर आपण असे रेफरन्सेस आहेत असं म्हणून बघितलं, तर काय होतं, की मी आता राग यमन मध्ये कंपोजिशन करतो बरं आणि मग त्याची जी काय पकड असेल, कोणताही राग, त्या पद्धतीने मी जर कंपोज करायला सुरुवात केलं तर फार दूर जाऊ शकत नाही माझी कंपोजिशन. अगदी बरोबर. टिपिकल काही गोष्टींमध्ये, कारण तो त्या रेफरन्सेस त्या ह्याच्यामध्ये आपण स्वतःला पाय अडकून आपला घेतलेला आहे. त्याच्या उलट जर मी एखादा काव्याचा परिणाम काय आहे हे बघून जर माझ्याकडे पेंटाटोनिक सूर आले, समजा 5 सूर आले 5 सूर आले, समजा भूप आला, पण तो भूप आता मी भूप मध्ये चाल करतो असं डोक्यात न घेता त्यात जर मी तो अर्थ रंगवायला लागलो त्या सुरांनी, तर ऐकणाऱ्याला कधीतरी प्रश्न पडू शकेल की अरे तो देस्कार आहे का भूप आहे का तो मध्यम शुद्ध कल्याण होता का काय होता. तर मला असं वाटतं रेफरन्स आणि क्रिएशन याच्यातला हा अशा पद्धतीचं नातं असायला पाहिजे, की तुम्हाला बॉरो करायला अनंत गोष्टी अवेलेबल आहेत, पण तुम्ही त्यातल्या फक्त ठिपक्यांच्या रांगोळीचे ठिपकेच उचलल्यासारखं करू नये. तुम्ही एक मुक्त कॅलिग्राफी सारखी एक मुक्त लाईन सुरावट त्या लाईन मधल्या काही भाग तुम्हाला शुद्ध कल्याण वाटू दे, काही भाग भूप वाटू दे, तर काही भाग देस्कार वाटू दे. अनेक उत्तम कंपोजिशन्स मध्ये आपल्याला जाणवतं ना की या ओळीमध्ये या भागात हा राग म्हटल्यासारखा वाटतोय, ते काय मुद्दाम केलेलं असतं असं मला वाटत नाही. तर त्या अर्थी की रेफरन्स आणि क्रिएशन म्हणजे मिलिंद हे भान ठेवणं किती गरजेचं आहे. आणि ह्याच्यामध्ये आध्यात्मिक बैठकीचा किती भाग आहे असं तुला वाटतं? म्हणजे आध्यात्मिक बैठक याचा अर्थ मला असं म्हणायचं नाही की रोज सकाळी उठून चिंतन केलं पाहिजे किंवा काहीतरी मी स्वामींचेच तुम्ही काय व्हॉटएव्हर जे काही अध्यात्माचे जे काही नॉर्म्स आहेत ते पाळले पाहिजेत असं नाही म्हणत आहे, परंतु हे भान ठेवायला म्हणजे कारण ह्याच्यात कसं हे परत स्वतःकडेच 30व्या माळ्यावर जाऊन बघण्यासारखं झालं की मी काय करतो हे मलाच लक्ष ठेवायचं आहे माझ्यावर. तर ह्याच्यामध्ये ह्या बैठकीचा किंवा अशा प्रकारची बैठक असावी का असं तुला वाटतं का? मी फार एक इंटरेस्टिंग तुला फॅक्ट सांगतो, माझ्या स्वतःच्या क्रिएटिव्ह प्रोसेसमुळे मला अवेलेबल झालेल्या स्थितीची फॅक्ट असं म्हणूया, की माझा कधीच म्हणजे आमच्या घरात देवपूजा खूप व्हायची. माझे वडील गुरुचरित्राचं पारायण करायचे, माझी आई म्हणजे खूप छान पूजा व्हायची, खूप भक्तिपूर्ण वातावरण, पवित्र वातावरण होतं आमच्या घरात. सणही त्या पद्धतीने खूप साजरे व्हायचे. पण माझा पिंड असा नव्हता की मी जाऊन एखाद्या देवळात नमस्कारच करीन, प्रसादच ठेवीन किंवा कुठेतरी मला गेल्याशिवाय मंदिरात जाऊन किंवा या रांगेत जाऊन उभं राहिल्याशिवाय मला बरं नाही वाटणार असं नव्हता माझा पिंड. मी आई वडिलांचं न ऐकण्याच्या वयापर्यंत येईपर्यंत मी पूजा करत होतो. मग नंतर प्रत्यक्ष पूजा करणं थांबलं आणि पूजेच्या स्थितीत मला माझ्या कलांनी नेलं. कारण की म्हणजे ही जी गोष्ट आहे ना की आध्यात्मिक पातळी किंवा आध्यात्मिक अवस्था किंवा आध्यात्मिक अनुभव हे तुम्ही ध्यानाला बसल्यामुळे तुम्हाला चित्रकला आली असं कदाचित होणार नाही. पण जर चित्रकलेचा असेल, गाण्याचा असेल, ज्या कोणत्या कलेचा, त्या सृजनाचा तुम्ही अनुभव जर खरोखर निराग्रतेने घेऊ शकलात तर त्याच्यात ताकद अशी आहे की जी तुम्हाला अध्यात्मापर्यंत पोहोचवते. त्याच्यात ताकद अशी आहे की जी तुम्हाला ध्यानात नेऊ शकते आणि ज्याला नाव द्यायची तुम्हाला गरज वाटत नाही. म्हणजे मला मागच्या एपिसोडमध्ये जेव्हा मी ती एक कथा सांगितली की 2 दिवसापुढचं दिसलं वगैरे, त्याचं मला जोडून आज हे सांगण्याची आवश्यकता वाटते की त्याच्याकडे तो जरी वाटला प्रथमदर्शनी किंवा प्रथमश्रुती की तो चमत्कार आहे, तरी त्याच्याकडे चमत्कार म्हणून कृपया कोणी बघू नये. कारण की मी स्वतः सुद्धा त्या गोष्टीकडे चमत्कार म्हणून बघत नाही. ती कलांमुळे या सृजनशीलतेच्या प्रवासामध्ये उपलब्ध झालेली एक अति उच्च जाणीवेची पातळी आहे ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात आणि दिसू शकतात आणि ही प्रत्येकाला उपलब्ध असू शकते. तर त्याच्यामुळे चमत्कार म्हणून
कुठल्याच गोष्टीकडे मी बघू. अजून हे थोडस हो. सोपं आणि मला हो. डायसेक्ट करायला आवडेल. त्याच्यामध्ये एक अतिशय जुनी चायनीज विचार प्रणाली आहे, 5,000 वर्ष, त्याला आयजिंग असं हो, म्हणतात. हो. आणि इट इज अ बुक ऑफ चेंजेस. हो. की ते म्हणतात की चेंज इज ओनली द कॉन्स्टंट थिंग इन द वर्ल्ड, वा, बाकी काहीच कॉन्स्टंट नाहीये. आणि त्या पुस्तकाची खासियत अशी आहे की त्या पुस्तकात त्याच्यामध्ये 3 नाणी आपल्याला घ्यायला लागतात आणि नंतर आपली जी काय आता मानसिक अवस्था आणि अतिशय सोप्या भाषेत सांगायचं तर मानसिक प्रश्न पडलेला असेल, की अगदी साधा सुद्धा प्रश्न असेल की उद्या मला नोकरीसाठी अपॉइंटमेंट आहे आणि मी त्या नोकरीच्या अपॉइंटमेंटला कशा पद्धतीने अप्रोच करू, म्हणजे माझी मानसिक अवस्था मी कशी ठेवू, असं आपण त्या पुस्तकाला त्या नाण्यांच्या पद्धतीने एका विशिष्ट पद्धतीने विचारू शकतो. आणि त्या पुस्तकामध्ये 64 मानसिक अवस्थांचं वर्णन केलेलं आहे. अच्छा. की प्रत्येक मानसिक अवस्था या 64 अवस्थांमध्येच कैद असते, 65वी अवस्था नसते मनाची. तर तुझी उद्या कुठची मानसिक अवस्था असणार आहे तर ते पुस्तक आपल्याला ते सांगतं आणि त्या पुस्तकातून आपल्याला कळतं. आता परत मी तुझ्या चमत्काराच्या मुद्द्यावर येतो. इथे असं कसं असू शकेल? पहिला आपली बुद्धीमध्ये येते या विषयात की अरे असं कसं असू शकेल, उद्याची माझी अवस्था हे कसं सांगू शकतील. तर त्याने त्याच्यावर सोपं उत्तर दिलंय की टाइम, एनर्जी, मॅटर या 3 गोष्टीतनं प्रत्येक जगातली गोष्ट घडत असते. टाइम म्हणजे वेळ, एनर्जी म्हणजे ऊर्जा आणि मॅटर म्हणजे पदार्थ. या 3 गोष्टींमध्ये एक जरी मिसिंग असेल तर त्या वस्तूला त्याची स्वतःची आयडेंटिटी मिळत नाही. म्हणजे माणसाला पण टाइम, एनर्जी, मॅटर आहे. इथे माझ्या हातात कागद आहे, ह्याला पण टाइम, एनर्जी, मॅटर आहे. त्याच्यामुळे हा टाइम, एनर्जी, मॅटरचा संकर उद्या तुमच्या आयुष्यात काय घेऊन येणार आहे हे ते डिकोडिंग आहे. वा. तर त्याच्यामुळे चमत्कार तू जो म्हणतोयस ना की प्रत्येकाच्या आयुष्यात ही वेळ येते आणि हे थोडंसं पुढे जाऊन मला मिळालं उत्तर आहे ना, हा फक्त ज्ञान आणि अज्ञानातला फरक आहे. बस. म्हणजे ऊर्जा आणि पदार्थ. पदार्थ म्हणजे कलाकृती आहे, ऊर्जा म्हणजे ती प्रतिभा आहे. करेक्ट. आणि त्याला लागणारा वेळ ही आपल्याला लागणारी ध्यान आहे. त्याच्यामुळे जसं ह्याच्यापेक्षा अजून सोपं उदाहरण की एखाद्या अननोन रस्त्यावरून आपण जाताना राईट लेफ्ट 2 ऑप्शन आले तर राईट घ्यायचा का लेफ्ट घ्यायचा, त्या ड्रायव्हरला माहिती असतं, आपल्याला माहिती नसतं. तो ड्रायव्हर राईट घेतो आणि उद्या परत हाच प्रश्न विचारला की आपण म्हणतो घ्या राईट घ्यायचा. फरक काय होता की कालचा ज्ञानाचा फरक पडत होता. त्यामुळे हा तू चमत्कार न म्हणता मी असं म्हणेन तुला साक्षात्कार झाला एका अर्थी की अशा प्रकारचं कुठचं दिसणं आहे, ते फक्त दिसणं आहे. हे टूल नसताना ती तुझ्याकडे दुर्बीण उपलब्ध झाली आणि तुला ते 2 दिवसाच्या पुढचं दिसायला लागलं. आणि मला वाटतं की ह्याच्यात हा जो वेळ घातलाय आपण, हा वेळेच हे कारण एनर्जी तुझ्याकडे आहे, ती थोड्याफार स्वरूपात माझ्याकडे असेल, पदार्थ तुझ्याकडे आहे, तोच थोडासा तुला माझ्याकडे असेल. फरक कुठे पडतो? वेळेचा. माझ्या हातात तुझी हार्मोनियम दिली तरी मला तेवढी सुंदर नाही वाजवता येणार. परत वेळेचा विषय. तू त्याच्यात तेवढे वेळ घातला नाहीये सायमल्टेनियसली. माझ्या हातात कागद पेन दिलंस, मी आता दरवेळेला इथे हातात ह्या नोट्स घेऊन बसतो मंडळी, दरवेळेला मी विणाताला विचारतो माझं अक्षर चांगलं येईल असं मला पेन दे. तर अजूनही आमच्या स्टुडिओमध्ये माझं अक्षर चांगलं येईल असं पेन झालेलं नाहीये मला देऊन. याचा अर्थ काय, वेळ नाही घातलाय ना मी, पेनाला दोष देऊन काय करायचं असं. त्यामुळे हा वेळेचा विषय असं मला वाटतं. आता मला असं वाटायला लागले मिलिंद की ह्या सगळ्यासाठी एवढी सगळी आपण ह्या विषय मांडायचा प्रयत्न केलाय. खरं वास्तविक हा विषय शब्द कमी पडणारा हा विषय आहे. म्हणजे विषय म्हणजे म्हणण्यापेक्षा हा एकंदर प्रोसेसच ही अशी आहे, कारण ही न दिसणारी प्रोसेस आपण दिसवण्याचा प्रयत्न करतोय. एक कदाचित हा प्रयत्न आपला थिटा असू शकेल, पण ऍटलिस्ट एक पहिलं पाऊल तरी आपण टाकलंय असं म्हणायला हरकत काही नाही. आणि ह्या प्रयत्नांच्या दृष्टिकोनातनं तुला हे जे आपण संपूर्णपण मगाशी रांजणातनं बाहेर काढत होतो, हे संपूर्णपणाचं काही एक उदाहरण तुला वाचायचं आहे का? म्हणजे आपण मुद्दामून ह्या भागाच्या शेवटाकडे येऊया, कारण नाहीतरी आपण असे विषय घेऊन खूप जास्ती आणि खूप वेळ बोलू शकतो ह्याच्यावर. परंतु प्रत्येक भागाला एक पूर्णत्व देणं आपलंही गरजेचं. जसं आपण गेला भाग निराग्रह ह्या पूर्णत्वतेवर आणून संपवला होता, म्हणजे वेळ याचा संबंध एपिसोडशी सुद्धा वेळाचा संबंध एपिसोडशी सुद्धा आहे, कारण आता आपली एनर्जी आणि मॅटर सेम आहे. पण वेळ लोकांचा बघणं आहे. त्याच्यामुळे त्याचा अंत न बघता हे आपण पूर्णत्वाकडे येऊ असं मला वाटतंय. मुळात पूर्णत्व अशी काही गोष्ट असते का, असं आपण एक मोकळं सोडून देऊया. हो, हरकत नाही. आणि ही मी आता कविता एक वाचतोय, मला माहित नाही त्याचा नक्की अर्थ इथे कसा लागणार आहे, पण या संदर्भातली आहे. जरूर. शोध, कवितेचं नाव आहे शोध. पारदर्शक भासणाऱ्या अवकाशाकडे शांत नजरेने पाहत राहिलो. पारदर्शक भासणाऱ्या अवकाशाकडे शांत नजरेने पाहत राहिलो. हळूहळू एक एक गोष्ट दिसू लागली. हवेवर अजूनही उमटून राहिलेले
पूर्वी उडत गेलेल्या पक्ष्यांच्या पंखांचे ठसे. हवेवर अजूनही उमटून राहिलेले पूर्वी उडत गेलेल्या पक्ष्यांच्या पंखांचे ठसे, पावसाच्या सपकाऱ्यांनी ढगांवर उमटलेले वळ, वा. सूर्याने चांदण्या उसवून टाकल्यानंतर आकाशावर उरलेल्या फुगीर दुखऱ्या खुणा, जलाशयात उतरलेल्या अवकाशाच्या प्रतिबिंबात मात्र हे इतकं सगळं दिसत नव्हतं. वा. जलाशयात उतरलेल्या अवकाशाच्या प्रतिबिंबात मात्र हे इतकं सगळं दिसत नव्हतं. मनात विचार आला, आपण सगळे सुद्धा आहोत केवळ अशीच प्रतिबिंबे. आपण सगळे सुद्धा आहोत केवळ अशीच प्रतिबिंबे, मूळ रूपाला एकमेकात शोधत फिरणारी. काय बात आहे. मूळ रूपाला एकमेकात शोधत फिरणारी. काय बात आहे. मिलिंद, मला असं वाटतं की आपण लहानपणी किंवा आत्ताही सुद्धा एखादं खूप उंचावर जाणारं विमान बघतो आणि त्याची जी ट्रेल उरते की नाही, त्याची जी ट्रेल उरते, तर तसं मला वाटतं की तू मगाशी कवितेच्या आधी म्हणलास की पूर्णत्व असं काही असतं का, तर त्या ट्रेल मध्ये पूर्णत्व शोधण्यासारखं तसं आहे की ते विमान गेलंय तर विमान दिसणार नाहीये पण ती ट्रेल उरली. तर मला वाटतं आपण ह्या पूर्णत्वाच्या विषयावरच हा भाग इकडे आता क्रमशः असं म्हणूया. हो, आता कदाचित पुढे जर संधी मिळाली, आपल्या निर्मात्यांनी, रसिकांनी जर आपल्याला अजून ह्यामध्ये जास्ती प्रोत्साहन दिलं तर आपण हा विषय अजूनही थोडा पुढे एलॅबोरेट करू शकू आणि करूया असं मला वाटतंय. पण आता आपण ह्या पूर्णत्वाला अपूर्णत्व देऊन इथे क्रमशः आपण म्हणूया आता या ठिकाणी. आणि परत तुझे मनापासून आभार की इतक्या नाजूक, सेन्सिटिव्ह आणि इतक्या क्रिएटिव्ह टॉपिक्सवर तू इतक्या हिरिरीने भाग घ्यायला होकार देतोस. आणि इथे येऊन मी मागच्या एपिसोड मध्ये म्हणलंच तसं हिरिरीने भाग घ्यायला काय मी धावत येणार इथे, कारण की हा विषयच बोलणारे समजणारे किती लोक आहेत. म्हणजे आता तू माझ्याशी नाही, खूप आहेत आपला एपिसोड, खूप लोकांनी बघितला. तेच म्हणणार होतो की पहिल्यांदा आपल्याला जी भीती वाटली तशी आता यावेळेस बाळगायची गरज नाही, बाळगायची भीती गरज नाही. पण माझा हेतू तुझ्या संदर्भात होता बोलण्याचा, की हा विषय समजणारा आणि इतका सुंदर संवाद साधू शकणारा तुझ्यासारखा मित्र माझ्या बरोबर इथे आहे, म्हणून हे शक्य झालंय. अगदी बरोबर. परत आपण तिथे येतो की आपण एकमेकांसोबत इतक्या वेगवेगळ्या रूपात राहून कामं केल्यामुळे ही एक वेवलेंथ आहे. असो, तर ह्या पूर्णत्वाला अपूर्णत्व आता देऊन आपण इथे क्रमशः असं म्हणूया. क्रमशः. आणि तुझ्यासाठी आम्ही जाई काजळ परिवार आणि स्मृतिगंध परिवारातर्फे एक छोटीशी गिफ्ट आणले, त्याचा तू स्वीकार करावास असं मला वाटतंय. जरूर. धन्यवाद. तर मंडळी, आभाळाची माणसाचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या प्रतिक्रियाद्वारे आम्हाला जरूर कळवा. आवडला असेल तर मित्रांपर्यंत पोहोचवा, शेअर करा आणि स्मृतिगंधचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.